हाल क्या हो गया, दर्द कोई दे गया, जख्म है हरा भरा। देख तू सबका रखवाला वो, देता सबका साथ जो, बात ये मान तू। जिसने हमको समेटा था वही आज बिखरा के चला गया, हमको अकेला छोड़ के। ओ फिक्र नहीं थी हमें कोई, चाहे जो हो जाए, हर लम्हा हम खुलकर जीते थे। रहा नहीं हमें कोई देखने वाला, कहाँ है तेरा ठिकाना। जो पाप पुण्य के गंगा में बहा दे, जिंदगी को तेरे कोई तो नई दिशा दे। सूरज है तू जिसे कोई न छू सके, पत्थर है तू जिसे कोई न पिघला सके। कोई साया पीछा करता है, अंधेरे में उन हथेलियों से बाहों में बिछते, एक ने मुंह पर हाथ और एक ने आंचल खींचा। नारी के सम्मान को मिलकर तार तरसा कर डाला और मर्यादा के आंचल को फिर जार सा कर डाला। वो मरती है, वो डरती है, वो सफल अकेले करती, डर का साया बढ़ता है, कोई साया पीछा करता है। उसकी मुट्ठी बन जाती है, दिल की धड़कन बढ़ जाती है, तरल पसीना माथे पर, दिल में उसके घर बैठती। डोंगराळे गावातील मुलीची काळी कुमारी यज्ञ जगदीश जुसाने या चिमुकलीवर झालेला लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केलेल्या प्रकरणी संबंधित हरामखोराला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। हरामखोराला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। हाल क्या हो गया, दर्द कोई दे गया, जख्म है हरा भरा। देख तू सबका रखवाला वो, देता सबका साथ जो, बात ये मान तू। जिसने हमको समेटा था वही आज बिखरा के चला गया, हमको अकेला छोड़ के। फिक्र नहीं थी हमें कोई, चाहे जो हो जाए, हर लम्हा हम खुलकर जीते थे। रहा नहीं हमें कोई देखने वाला, कहाँ है तेरा ठिकाना। जो पाप पुण्य के गंगा में बहा दे, जिंदगी को तेरे कोई तो नई दिशा दे। सूरज है तू जिसे कोई न छू सके, पत्थर है तू जिसे कोई न पिघला सके। मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून त्याला जागेवर मारण्यात आलं होतं। तर त्या पद्धतीने सुद्धा जी यज्ञाचा जो कोणी खुनी आहे तर त्याला आपण जागेवर सजा दिली पाहिजे, जेणेकरून भविष्यात असे कृत्य अतिशय निंदनीय आहे, मन सुन्न करणारी घटना आहे। भारताच्या इतिहासामध्ये अशी घटना होणं अतिशय लांछनास्पद आहे, कारण की हा देश, या देशाचा इतिहास तो असा आहे, आम्ही या देशामध्ये भारत माता म्हणतो, भारत माता की जय म्हणतो।
म्हणजे या देशामध्ये नारीचं महत्त्व काय आहे हे सांगायची गरज नाही आहे. आम्ही अगदी त्यागवादी आहोत, आम्ही भोगवादी नाही आहोत. ते युरोपीय राष्ट्र भोगवादी आहेत, काही मुस्लिम राष्ट्र भोगवादी आहेत, पण हा देश हा त्यागवादी आहे. या देशामध्ये नारीचं पूजन होतं. आम्ही परस्त्रीला आई मानतो, आम्ही परस्त्रीला बहीण मानतो, आम्ही पर मुलगीला मुलगी मानतो. अशी आमची सगळी आख्यायिका असताना या नराधमाला असं काय सुचलं की त्यांनी आमची मान खाली केली. या भारताच्या इतिहासामध्ये हा भारतीय समाज या गोष्टी थारा देत नाही, पण ह्या खैरना नामक पोराने, त्या मुलाने जे कृत्य केलेलं आहे हे मानवतेला काळिमा लावणारं आहे, आमच्या भारतीय समाजाला काळिमा लावणारं आहे, आमच्या देशाची मान खाली करणारी आहे. आणि म्हणून अशा नराधमाला माफ करता कामा नये, लगेच याचं इन्काउंटर केलं पाहिजे. कुठलीही कोर्टाची गरज नाही आम्हाला. आता अशा नराधमाला कोणीही माफ करू शकत नाही, म्हणून याचं इन्काउंटर केलं पाहिजे, नाही तर फास्ट ट्रॅकने याला फाशी दिली पाहिजे. कारण की असं कृत्य समाजाला शोभणारं नाहीये. बंधूंनो आणि भगिनींनो, दुःख हे वाटतं आहे की तो नराधम दारू प्यायलेला होता, मोबाईल बघत होता आणि मोबाईलमध्ये चुकीचं घाणेरडं बघत होता. आणि हे बघत असताना त्याला ती मुलगी समोर दिसली. त्या नराधमाने कुठलाही काही विचार न करता त्या मुलीचं वय, मुलीचा याने भयानक असा हत्या केली. आणि ही हत्या इतकी क्रूरपणे केली, त्याच्या डोळ्यासमोर दुसरं काही नव्हतं. आणि त्या क्रूरक्रमाने ती हत्या इतकी भयानक केली की ही मानवजातीला काळिमा लावणारी घटना आहे. आणि म्हणून अशा नराधमाला लगेच पोलिसांनी पकडलं, कारण तो त्याच्या अंगावरचे कपडे जे होते ते रक्ताने माखले होते आणि म्हणून ते तो धुवायला प्रयत्न करत होता. तो कपडे धुता होता पकडला. आमच्या देशामधली कायदा सुव्यवस्था ही भक्कम आहे. त्यांनी लगेच त्याला पकडलंही, त्याला अटक पण केली आहे. पण मुळात विषय असा आहे की मंडळाने केलं. मी तर असं म्हणेन की आता नो शासन, नो पोलीस, नो काही, प्रत्येक गावाने हे ठरवलं पाहिजे की ज्या नराधमानं असं कृत्य केलं असेल ते त्याला भर रस्त्यावर, भर चौकामध्ये सगळ्यांनी दगड मारून त्याचा खून त्या ठिकाणी केला पाहिजे, या मताचा मी आहे. कारण का की कायदा घटनेने ठरवलं आहे, पण घटनेच्या व्यतिरिक्त पंचक्रोशीत बॅनर कसे लागले पाहिजे, डॉक्टर यज्ञ, वकील यज्ञ, CA यज्ञ, व्यापारी यज्ञ, IS ऑफिसर यज्ञ, कलेक्टर यज्ञ, उपजिल्हाधिकारी यज्ञ, तलाठी यज्ञ, असे बॅनर लागले पाहिजे, ना की भावपूर्ण श्रद्धांजली यज्ञ. असे बॅनर लागता कामा नये. आणि बेटी पढाओ बेटी बचाओ हा नारा बाजूला सारा. सगळ्या पालकांना विनंती आहे, बेटे को सिखाओ बेटे को समजाओ हा नारा प्रसिद्ध झाला पाहिजे. प्रत्येकाने ही गोष्ट समजली पाहिजे. आणि आपल्या आबांनी जी गोष्ट मांडली की त्याचा एन्काउंटर झाला पाहिजे, ठीक आहे, त्याचा एन्काउंटर होईल, तो मरेल, पण ही विकृत बुद्धी केव्हा संपेल समाजातून, हे वाईट विचार संपतील केव्हा समाजातून, त्यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला समजावलं पाहिजे. अरे ज्या लक्ष्मीपूजनला आपण ज्या लक्ष्मीची पूजा करतो, प्रत्येक घरात नवरात्रात 9 दिवस लहान मुलींची पूजा करतो, आपण किती शोकांतिका आहे. त्याच लक्ष्मी आज त्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरत आहेत. ही किती शोकांतिका आहे. या ठिकाणी सर्व ताराबाद ग्रामवासी, सर्व पक्षाचे कार्यकर्ते, महिला भगिनी आणि विद्यार्थी या निषेध मोर्चामध्ये सहभागी झालात. ते या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक सांगू इच्छितो मी की जी 3 वर्षाची बालिका आहे
या 3 वर्षाच्या बालिकेचं अतिशय निगरून अत्याचार करून निगरून हत्या केली। या लक्ष्मीपूजनाला आपण लक्ष्मीचं पूजन करतो, आम्हाला मान नको सन्मान नको, पण तुम्हाला हा अधिकार या नराधमांना कोणी दिला आम्हाला आमचा अपमान करण्याचा? या कायद्यामध्ये फाशीच्या शिक्षेपेक्षा मोठी शिक्षा नाही, पण आमच्या शिवाजी महाराजांनी ज्या काळात परस्त्रीला वाईट नजरेने बघितल्यानंतर तिचे हातपाय मोडून त्याचा चौरंग करून भर चौकात बसवलं। आमची पण सरकारकडे अशीच मागणी आहे की या नराधमाला अशी सार्वजनिकरित्या शिक्षा मिळावी, जेणेकरून पुन्हा असा कुणी नराधम असा विचार सुद्धा मनात आणणार नाही आणि असं निर्घृण कृत्य करण्याचा पुन्हा कधी विचार सुद्धा त्या माणसाच्या अंगात आल्यानंतर त्याच्या अंगावर काटा येईल। आमची शासनाकडे एवढीच विनंती आहे की या नराधमाला सार्वजनिकरित्या दगड मारून किंवा अशी काहीतरी या फाशी व्यतिरिक्त सुद्धा अशी शिक्षा सुनावली पाहिजे की जेणेकरून माझ्या या लहान लेकी बाळी शाळेत जाताना, रस्त्यावर कुठे बाहेर जाताना, आपल्या गावात सुद्धा जर त्यांना संरक्षण वाटत नसेल तर या भारत देशात आपण स्त्रीला देवीचं स्थान देतो असं म्हणण्याचा अधिकार नाही। मी सुकन्या पगार ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले विद्यालयात 9वी येथे शिकत असून आम्ही सर्व विद्यार्थिनी इथे मालेगाव तालुक्यातील इयत्ता बाळावर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी निषेध नोंदवण्यास उपस्थित झालो आहोत। तर माझी सरकारकडे एकच मागणी आहे की त्या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे। याच्या बाळाला न्याय मिळाला पाहिजे। या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। वी वॉन्ट जस्टिस, वी वॉन्ट जस्टिस। नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। त्याला न्याय मिळाला पाहिजे। त्यांना जय महाराष्ट्र। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील एका अमानुषाने एका मुलीवर 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली व तिचे खूप हाल केले। त्यामुळे आपण सगळेजण इथं जमले आहोत। आज 3 वर्ष मला पण एक मुलगी आहे, म्हणून माझ्या मनाला इतकं वाईट आहे ती त्याप्रमाणे तिची तर त्या आईची तर ती मुलगी होती, तिला किती वाईट वाटत असेल, तिच्या मनाला किती वेदना झाल्या असतील। हे सर्व कृत्य ही घटना जी घडली आहे त्याच्यात खूप हळहळ व्यक्त होत आहे सर्वांची। त्याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन मोठ्या प्रमाणात ताराबाद वाशियांकडनं छेडण्यात येईल। त्याच्यात सर्वपक्षीय आंदोलन इथं होईल। आज एकदम शांततेच्या पद्धतीने हे आंदोलन चालू आहे, परंतु याच्यापेक्षा तीव्र आंदोलन रस्ता रोको असेल किंवा कुठलं काही असेल याची सगळी जबाबदारी या प्रशासनाची भविष्यात असेल। न्यायालयापर्यंत हा पोहोचला पाहिजे आवाज, म्हणून सगळ्यांनी एकदा आवाज देऊ आणि प्रशासनाला आपण निवेदन देऊया। We want justice! We want justice! We want justice! नराधमाला फाशी तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योन्मामृतं गमय। ओम शांती शांती शांती। धन्यवाद। सर्वांनी बोलाने व्यवस्थित